नमादेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, जसे की आपण सगळेजण बघतच असाल यूट्यूबवर, रील्सवर, इंस्टाग्रामवर वगैरे सोशल मीडियावर की उद्या 29 मार्च रोजी शनी महाराज जे आहे राशी परिवर्तन करणार आहे. तर हे जे राशी परिवर्तन आहे 28 तारीख आजच्या तारखेपर्यंत शनी महाराज हे कुंभ राशीमध्येच राहणार आहे. उद्या रात्री 29 मार्च 2025 शनी महाराज हे उद्या रात्री 9:44 मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ह्या वर्षाच्या शेवटपर्यंत ते मीन राशीमध्येच राहणार आहे. पुढे 13 जुलैपर्यंत ते वक्री राहतील आणि 28 नोव्हेंबर 2025ला पुढे मार्गी होतील आणि मग पुढे ते राशी बदलासाठी सुरुवात करतील. तर लक्षात घ्या, शनी मंगळ वगैरे हे जे काही क्रूर ग्रह आहेत, हे जेव्हा कुठल्याही राशीमध्ये गोचरमध्ये परिवर्तन करत असतात, वक्री होत असतात, तेव्हा ते अधिक क्रूर आणि अशुभ फळ प्रदान करतात. जबकि गुरु शुक्र हे जे असले सौम्य ग्रह आहेत, हे वक्री जरी झाले तरी हे शुभ फळच प्रदान करतात. तर आता या शनी महाराजांच्या जे वक्री होणं आहे, राशी परिवर्तन आहे, वक्री होणं आहे, या सगळ्या गोष्टींचं फलित काय असणार आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे जे जातक आहे ज्यांच्या राशीमध्ये हे वक्रत्व असणार आहे, 7.5 सुरू होणार आहे, 7.5 ज्यांची संपणार आहे ते तर मुक्तच होतील, पण ज्यांना सुरू होते, ज्यांना अडीच की ढय्या ज्याला म्हणतात, त्यांना सुरू होणार आहे, त्यांच्यासाठी कसं राहणार आहे. त्यांच्यासाठी मानसिक आणि शारीरिक कष्ट राहतील. आर्थिक बाबतीमध्ये तिथे उलथापालथ घडताना दिसेल, रोग वगैरे सारख्या गोष्टी घडताना दिसतील. आणि समाजामध्ये आपण बघाल की राजकारणामध्ये जिथे आहे आपल्याला टकराव बघायला मिळेल, अव्यवस्था बघायला मिळेल, महागाई वाढलेली दिसेल, राजकीय वरिष्ठ पातळीवर राजकारणामध्ये उलटफेर झालेले दिसतील, काही आजारांचा प्रादुर्भाव झालेला दिसेल, भय, उपद्रव, हिंसक घटना, अस्थिरता, असंतोष, पूर, दुर्भिक्ष, भूकंप अशा गोष्टी घडताना दिसतील ह्या कालावधीमध्ये. तर शनी 7.5 ही जी 7.5 आहे ही आपल्या जन्मराशीपासून द्वादश भाव, पहिला भाव आणि द्वितीय स्थान ह्या स्थानात शनी ज्या स्थानी असतो त्याच्या अलीकडची एक राशी, पलीकडची राशी आणि ज्या राशीमध्ये आहे त्या राशीमध्ये असताना ह्या 3 राशींना मिळून 7.5 सुरू असते. आणि इतर ज्या काही राशी असतात ज्यांना अडीचकी वगैरे सुरू असते त्यांच्याबद्दलही आपण जाणून घेऊया. त्या अडीचकी असणाऱ्या ज्या राशी आहे तर ह्या वेळेस शनी राशीचं जे परिवर्तन आहे तर सिंह राशी आणि धनु राशी यांना ढय्या चालू होणार आहे, अडीचकी चालू होणार आहे. तर कुंभ राशीमध्ये शनी महाराजांच्या 7.5चा प्रभाव हा 29 मार्च पासून पुढे 2 वर्ष 2 महिने आणि 6 दिवसपर्यंत राहणार आहे. मीन राशीला 7.5चा प्रभाव हा पुढे 4 वर्ष 4 महिने 11 दिवसांपर्यंत राहणार आहे आणि मेष राशीला 7.5चा प्रभाव पुढील 7 वर्ष 2 महिने 3 दिवसांपर्यंत राहणार आहे. शनीची ढय्या अडीचकी गोचरीने शनी जेव्हा शनी चंद्र राशीमध्ये 4थ्या आणि 8व्या स्थानावर संचार करतात तेव्हा शनीची ढय्या अडीचकी म्हटली जाते आणि ही अडीचकी साधारण 2.5 वर्षांपर्यंत हिचा प्रभाव असतो. तो आपल्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांचं जे स्थान जसं आहे त्याच्यानुसार तो प्रभाव चांगला किंवा वाईट हे ठरत असतो. शक्यतो ह्या गोष्टी अशुभमध्येच पाहिल्या जातात. तर ह्यावेळेस जे उद्या राशी परिवर्तन होणार आहे 29 मार्च 2025, तर सिंह राशी आणि धनु राशीवाल्यांना शनी की ढय्या असं म्हणू शकतो. आता त्यात पण शनी महाराजांचा जो पाया आहे, जो पाद आहे, त्या पादावरून त्याचा विचार केला जातो.
तर शनिदेव जे आहे यांचा प्रवेशाच्या वेळी जर चंद्र हा पहिल्या 6व्या आणि 11व्या स्थानात असेल तर त्याला स्वर्णपाद म्हणतात. जर चंद्र दुसऱ्या 5व्या 9व्या भावामध्ये असेल त्याला रजतपाद किंवा चांदीचं पायाने आले म्हणतात. जर चंद्र 3ऱ्या 7व्या 10व्या भावामध्ये असेल तर त्याला ताम्रपाद म्हणतात. आणि चंद्र जर 4थ्या 8व्या 12व्या स्थानामध्ये असेल तर त्याला लोहपाद म्हणतात. तर या पादाचा विचार कसा आहे, हे जे चरण आहे त्याचा विचार कसा केला जातो, तर याला एक श्लोक आहे. लोहै धनविनाशः स्यात् सर्व दुःखं च कांचने ताम्रे च समताज्ञेय सौभाग्यं च राजते भवेत. म्हणजे सुवर्णपायाने जेव्हा ते येतात त्या कालावधीमध्ये जो जातक आहे संघर्षपूर्ण परिस्थितींचा सामना करून तो त्यातनं बाहेर येतो. पारिवारिक आणि व्यावसायिक अडथळे पार करू शकतो. शत्रूंचं आणि रोगाचं भय राहू शकतं, मानसिक तणाव राहू शकतो. काही खर्च कलह क्लेशही जाणवू शकतात. सुवर्णपायामध्ये, चांदीच्या पायामध्ये मागे जे काही तुम्ही प्रयत्न केले असेल, जी काही मेहनत घेतलेली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होताना दिसतं. आकस्मिक धनलाभ होतो, उच्च प्रतिष्ठा प्राप्त होते, पदोन्नती होते, स्त्री प्राप्त होते, संतान प्राप्ती होते, भूमी वाहन या सुखांची प्राप्ती होते रजत पायाने, चांदीच्या पायाने. ताम्रपायामध्ये शुभ फल प्राप्त होतात. कार्य आणि व्यवसायाच्या ठिकाणी लाभ होतो. प्रगतीचे सगळे मार्ग खुले होतात. जुने जे काही संबंध असेल तिथून उच्च प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला जातो. उच्च विद्या जर कोणी घेत असेल तर त्याच्यामध्ये सफलता प्राप्त होते. काहींचे विवाह घडतात. पारिवारिक सुखांमध्ये वृद्धी होते. वाहन, घर, भौतिक सुखांमध्ये वाढ होतात. आणि लोहपायाचं शनी महाराजांचं जे फलित आहे ते आर्थिक, पारिवारिक जे आहे संकट जाणवतात. प्रकृतीसंबंधी सुद्धा चिंता जाणवते, तणाव राहतो. काही गुंतागुंतीच्या गोष्टी घडत असतात. दुर्घटना वगैरे, दुर्घटनेने जखम होण्याची भीती असते. व्यवसायामध्ये बाधा येतात, विघ्न येतात. खूप प्रयत्न करूनही आपल्याला लाभ कमी मिळतो किंवा खर्च वाढत राहतो. तर आता हे जे सुवर्णादी पाया निर्णय आहे तो पाहूया. 29 मार्च 2025 रात्री 9:44 शनी महाराज जे आहे मीन राशीमध्ये, चंद्रकालीन शनिदेव जे आहे ते मीन राशीमध्ये प्रवेश करतील. तदनुसार मेषादी ज्या सर्व राशी आहेत त्यांचा आपण पायानुसार विचार करूया. तर मेष, सिंह आणि धनु या राशींना लोहपाद अशुभ फलदायक राहणार आहे. मिथुन, कन्या, मकर या राशींना ताम्रपाया शुभ राहणार आहे. वृषभ, तुला, मीन या राशींना सुवर्णपाद मिश्रित फल राहणार आहे. म्हणजे काहीसं चांगलं, काहीसं वाईट. आणि कर्क, वृश्चिक, कुंभ राशींना रजतपाया शुभ राहणार आहे. शनी महाराजांचं संचार फल हे जे आहे याला एक श्लोक आहे. म्हणजे वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळे त्याचे परिणाम घडतात. याला एक श्लोक असा आहे. भ्रंशं क्लेशच शत्रू प्रवृद्धिं पुत्र सौख्यं सौख्यवृद्धिंच दोषं पीडा सौख्यं निर्धनत्वं धनाप्तिं नानानर्थं भानुसूनु स्तनोती. म्हणजे अर्थात गोचरमध्ये शनी महाराज जन्मराशीपासून पहिल्या स्थानामध्ये जर असतील तर मानसिक व्यथा आणि स्थानहानी, दुसऱ्यामध्ये असेल तर कलहक्लेश, तिसऱ्यामध्ये असेल तर पराक्रम किंवा सुखामध्ये वाढ, चौथ्यामध्ये असेल तर शत्रुवृद्धी, 5व्यामध्ये असेल तर संतान संबंधी दुःख, 6व्या स्थानात असेल तर सुख साधनांमध्ये वृद्धी, 7मध्ये असेल तर रोग व शत्रू भय, 8मध्ये असेल तर दुःख पीडा, 9मध्ये असेल तर सुख, 10म स्थानात असेल तर धनहानी, 11 स्थानामध्ये धनलाभ आणि 12व्या स्थानी असेल अनेक प्रकारचे अनर्थ होतात. मीन राशीस्थ शनी 7.5 फलविचार. कुंभ राशीवाले जातिका 7.5 ही जी आहे ही उतरती आहे, अंतिम चरणामधली आहे. मीन राशीवाल्यांना 7.5 जी आहे ती हृदयावर आहे, ही मध्यावस्थामधली आहे. आणि मेष राशीवाल्यांना जी 7.5 आहे ती डोक्यावर चढती आहे, प्रारंभिक अवस्थेमधली आहे. आता आपण जाणूया या राशींचं पुढे फलित काय असणार आहे. मेष राशीपासून मेष राशीला अशुभ प्रभाव असणार आहे शनीच्या 7.5 मध्ये.
व्यवसाय संबंधी विघ्न येतील, बाधा येतील, निकट बंधुबांधवांपासून विरोध जाणवेल, मानसिक अशांती राहील. पारिवारिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये बऱ्याचशा उलथापालथ दिसून येतील. परिस्थिती जरा बिकटच राहील. ह्या राशीच्या मेष राशीच्या लोकांना लोहपादाने शनी महाराजांचं जे आहे फलित प्राप्त होईल. शारीरिक कष्ट, अचानक खर्चांमध्ये वाढ असे अशुभ फळं दिसतील. वृषभ राशीवाल्या लोकांना शनी एकादश भावाने येत आहेत, त्यामुळे हे सुवर्णपादाने येणारे आहे. मिश्र फलित राहणार आहे. याच्यामध्ये काय होईल, धर्मकर्मामध्ये यांची जी आहे मानसिकता वाढणार आहे. सुखाच्या साधनांमध्ये वाढेल. विद्येमध्ये सफलता प्राप्त होईल. घरपरिवारामध्ये काही शुभकार्य संपन्न होईल. पाया सुवर्ण असल्यामुळे काही पारिवारिक गोष्टींमध्ये अडचणी जाणवू शकतात. व्यर्थची तुमची धावपळ होऊ शकते. मानसिक तणाव राहू शकतो. मिथुन राशींना दशमस्थ शनी हा शुभ राहणार आहे. मनोवांछित जे काही कार्य आहे, योजना असतील त्या सफल होतील. उच्चप्रतिष्ठित लोकांपासून, जुन्या संबंधांपासून काही चांगले अजून संबंध घडतील. चांगल्या योग साधून येतील. सुखसाधनांची वृद्धी होईल. आणि हा ताम्रपायाने असल्यामुळे, या राशीच्या मिथुन राशीच्या लोकांना ताम्रपाया असल्यामुळे परिस्थितीमध्ये सुधार होताना जाणवेल. शुभकार्य घडतील. पदोन्नती वगैरे आणि व्यवसाय कारोबारमध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांना शनी नवमस्त असल्यामुळे भाग्योन्नती होण्याचे शक्यता आहे. किंवा म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये शनी महाराजांचं जसं स्थान असेल त्याच्यानुसार काहींना विलंब होताना सुद्धा दिसेल. व्यर्थ धावपळ झालेली सुद्धा दिसेल. अत्यंत संघर्ष करूनसुद्धा काही जे 100% फलित पाहिजे तसं प्राप्त न होता अंशतःच फळ प्राप्त झालेलं दिसेल. मानसिक तणाव, अशांती दिसेल. पण हा रजत पाया असल्यामुळे कुठे कुठे तुम्हाला धनलाभही जाणवेल आणि प्रगतीच्या संधीसुद्धा मिळतील. सिंह राशीवाल्यांना ढय्या सुरू होत आहे. लोहपादाने शनी महाराज आहे, त्यामुळे अर्थातच खर्च वाढलेले दिसतील. मानसिक चिंता वाढलेली दिसेल. रोग वाढलेले दिसतील. हाडाचे, मांसपेशीचे आणि त्वचा संबंधित आजारांचं भय राहू शकतं. एकंदरीतच सिंह राशीवाल्यांना चांगलं नाही आहे. कन्या राशींना 7व्या दृष्टीमुळे 18 मेपर्यंत केतूचा संचारसुद्धा आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थिती दिसेल. त्याचा सामना करावा लागू शकतो. पुढे उत्तरार्धामध्ये जे आहे ताम्रपाया असल्यामुळे उत्तरार्धामध्ये तुमचे कामं, तुम्ही जी काही मेहनत घेतली असेल ती सगळी सफल होताना दिसेल. तुला राशीवाल्यांना जे आहे शनी महाराज षष्ठ भावस्थ असल्यामुळे शुभ राहणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. पदोन्नती होऊ शकते. पदोन्नती होण्याच्या संधी प्राप्त होतील. विदेश यात्रेची शक्यता आहे. भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सुवर्ण पाया असल्यामुळे उत्तरार्धामध्ये थोडंसं काही काम बनता बिघडताना दिसतील. घर परिवारामध्ये काही चिंता जाणवतील. खर्च वाढलेले दिसतील. पण कुठे कुठे काम होताना दिसेल. धनलाभ होतानाही दिसेल. वृश्चिक राशी शनी पंचमस्त पूज्य राहणार आहे. विचार करून ठेवलेल्या ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यातल्या सर्व बाधांचं निवारण होऊन काम मार्गी लागलेलं दिसेल. रजत पाया आहे, त्यामुळे शुभच राहणार आहे. संघर्ष आणि कितीही कठीणाई जरी झाली तरी तुम्हाला जे इन्कमची साधनं आहेत ते योग्य होताना दिसतील. काही उच्चाधिकारी, उच्च प्रतिष्ठित लोकांशी सुद्धा संपर्क घडण्याचे चान्सेस आहे. धनुराशीवाले चतुर्थ शनी ढय्या आहे, अडीचकी आहे, त्यामुळे धनहानी, व्यर्थचं कलह, क्लेश, वाढलेले खर्च दिसून येतील. लोहपादाने शनी आहे, गुप्त चिंता राहतील. अकारण क्रोध वाढू शकतो. शारीरिक कष्ट राहू शकता आणि निकटवर्तीय जे आहे त्यांच्याशी तणाव, अचानक खर्च याच्यामुळे सुद्धा मानसिक चिंता राहू शकते. मकर राशीवाल्यांना तृतीयस्थ शनी शुभ आहे. धनलाभ आहे.
सुखसाधनांमध्ये विस्तार होताना दिसेल, घरामध्ये काही मंगलकार्य संपन्न होताना दिसेल, शुभ यात्रा घडतील. ताम्रपाया असल्यामुळे सुद्धा नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये पदोन्नती आणि वृद्धी झालेली दिसेल. कुंभ राशी, द्वितीयस्थ शनी पूज्य राहणार आहे. शनी 7.5 उतरती आहे, अंतिम चरणातली आहे. त्यामुळे वर्षाच्या उत्तरार्धामध्ये आर्थिक आणि पारिवारिक समस्यांमुळे थोडंसं संघर्षपूर्ण वातावरण दिसेल. रजत पाया आहे, त्यामुळे रजत पाया असल्यामुळे काही जे कामं बनता बिघडले असं वाटतंय त्याच्यामध्ये सुद्धा फायदा झालेला दिसून येईल. राहिलं आता शेवटची राशी मीन राशी. मीन राशी लग्न भावातच शनी महाराज असल्यामुळे पहिला भाव ज्याला आपण म्हणूया स्वर्णपादाने आहे. आर्थिक संकट वाढलेली दिसतील. अचानक खर्चांमध्ये वाढ होईल. संघर्ष खूप दिसेल. मध्ये धनलाभ सुद्धा होत राहील, पण खर्च वाढलेला असेल त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येणार नाही पैसे येत आहेत की जात आहेत. 18 मेपर्यंत ह्या राशीवर राहूचा सुद्धा संचार आहे, त्यामुळे काही कात्रीत सापडल्यासारख्या सुद्धा घटना घडून येतील. तर याला तुम्ही करू काय शकता? आता ह्या सगळ्या ज्यांना अडीचकी आहे, 7.5 आहे, त्यांनी उपाय काय करावे? तर उपायामध्ये शनी महाराजांचा जो बीज मंत्र आहे, ओम प्राम प्रीम प्रौं सह शनैश्चराय नमः, या मंत्राचा तुम्ही रोज 3 माळ जरी जप केला आणि शनी स्तोत्राचं पठन केलं तर नक्कीच फायदा होईल. शनी स्तोत्रामधली जसं ती एक ओळ आहे बघा, नम कृष्णाय नीलाय शितिकंठ निभाय च नम कालाग्निरूपाय कृतांताय च वै नमः, हे आहे. शनी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर शनी महाराजांचं पूजन, मंत्र, जाप, स्तोत्रपाठ वगैरे तुम्ही करू शकता. शनी महाराजांचं जे आहे तुम्ही पिंपळाच्या झाडाची सेवा करू शकता. पिंपळाच्या झाडाला तुम्ही शनिवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. त्याच्याने सुद्धा शनी महाराजांची प्रसन्नता राहील. शनी महाराजांचा जो बीज मंत्र आहे ओम प्राम प्रीम प्रौं सह शनय नमः, या मंत्राचा जप करू शकता. किंवा शनी महाराजांचा वैदिक मंत्र आहे ओम शन्नो देवी रविष्टय आपो भवन्तु पीतये शम योरभिस्रवन्तु नः शम नमः, हा आहे. किंवा शनी महाराजांचं जे लघु स्तोत्र आहे धर्मसिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे ओम नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमस्तुते, नमस्ते बब्रुरूपाय कृष्णाय च नमस्तुते, नमस्ते रौद्रदेहाय, नमस्ते चांतकाय च, नमस्ते यमसंज्ञाय, नमस्ते शौर्ये विभो, नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमस्तुते, प्रसादम कुरु देवेश दीनस्य प्रणतस्य च. हे जे लघुस्तोत्र आहे याचा तुम्ही नित्य पाठ करू शकता. याच्याने सुद्धा शनी महाराजांची कृपा राहू शकते. असं सगळं शनी महाराजांचं जे आहे ते फलित राहणार आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर माऊली हो जे उपाय सांगितले आहे ते उपाय करत राहा. जोडीला विष्णू सहस्त्रनाम करा. ज्यांना हृदयाच्या संबंधित विकार आहे त्यांनी आदित्य हृदय स्तोत्र करा. ज्यांना असं वाटतं की आपल्याकडनं जाणते अजाणतेपणे भरपूर चुका झालेल्या आहेत त्यांनी शिवसहस्त्रनाम स्तोत्राचं पठन करा. नवग्रह स्तोत्रसुद्धा म्हणत राहिला तरी उत्तम आहे. नवग्रह स्तोत्राचे रोज 3 पाठ केले तरी उत्तम राहील, पण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचाही पाठ करत राहा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.